की ज्यावेळेस मला कुठलीही मालमत्ता विकत घ्यायची आहे, त्यावेळेस काय काय कागदपत्रांची तपासणी केली पाहिजे? ज्याशी तुम्ही खरेदी करत आहात एखादी गोष्ट, तर ती जमीन टायटल क्लिअर आहे का हे तपासल्याशिवाय तुम्ही ती जमीन खरेदी केलीत आणि उद्या भविष्यात त्या टायटलमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद असेल तर ते विक्रेत्यावरती तो झालेला व्यवहार बंधनकारक नसतो. जेव्हा आपण एखादी जमीन विकत घेतोय ते आपण लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे की ज्या माणसाकडून आपण जमीन विकत घेतोय त्या माणसाचं नाव सातबाऱ्यावर आहे ना. बऱ्याच वेळा असं होतं की त्या माणसावर सातबाऱ्यावर नसतंच. त्याच्यानंतर तुमचं पुढचं काम आहे की त्या जागेचा सर्च रिपोर्ट घ्यायचा गेल्या 30 वर्षाचा. त्या 30 सर्च रिपोर्ट मध्ये समजा त्या व्यक्तीने त्याच्या पूर्वजांनी कुठल्याही प्रकारचे रजिस्टर अग्रीमेंट केले असतील कुठल्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर, साठे खत असेल, खरेदी खत असेल किंवा अन्य कुठल्या प्रकारचा मॉर्गेज डीड असेल, तर त्या सगळ्याची नोंद तुम्हाला त्या सर्च रिपोर्ट मध्ये येते. तुम्हाला कळतं की बाबा या प्रॉपर्टीचे इतके इतके डील झाले इतक्या वर्षांमध्ये. तो तुम्हाला पिक्चर क्लिअर करतो तुमच्या समोर त्या प्रॉपर्टीज. त्याच्यानंतर तुमचा पुढचा पार्ट की एखादा वकील नेमायचा, त्या वकिलाकडून त्या जागेचं टायटल सर्टिफिकेट घ्यायचं की ही जागा खरेदी करणं योग्य आहे का. ओके. कारण वकील काय करतो, वकील त्या सातबाऱ्यांचा अभ्यास करतो, त्या फेरफारांचा अभ्यास करतो, सर्च रिपोर्टचा अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर तो कन्क्लुजन वरती येतो की ही जमीन मार्केटेबल टायटल साठी योग्य आहे का, आज ही विक्री योग्य जमीन आहे का. जर ती विक्री योग्य असेल तर तो म्हणतो की हे टायटल कुठल्याही इन्कम्बरंट फ्री आहे, आज यात कुठल्या प्रकारचा बोजा नाही किंवा कुठल्या प्रकारचा वाद नाही, तुम्ही हा व्यवहार पुढे करू शकता. आणि जर तसं टायटल आपल्याला मिळालं की हे बाबा टायटल क्लिअर जागा आहे, त्यानंतर आपण व्यवहाराला जाऊ शकतो.